तर रामकृष्ण मंडळी, आज आहे आमचा नवीन ब्लॉग. आम्ही गेलो होतो दिल्लीला. तिथे आम्ही रूम केली होती. रूमच्या बाहेर असं कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि तिथे इतके सुंदर सुंदर फुलं होते आणि खूप सुंदर सुंदर फुलांचे झाडं असे छोटे छोटे आणून ठेवलेले होते. माझं खूप मन झालं की त्याचा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला दाखवा म्हणून. आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस पण होते त्याच्यामध्ये. फुलं पण होते, सुंदर सुंदर होते, व्हाईट, रेड, पिंक. बघा कसे आहेत. आणि मग गेलो आम्ही मेट्रो स्टेशनवरती. ही आहे मेट्रो. तो पण एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता. आणि बघा मेट्रोमधून दिल्ली कशी सुंदर दिसतीये. हे आहे आम्ही मेट्रो एन्जॉय करताना दिल्ली शहर. दिल्ली शहरातील पूर्ण बिल्डिंग्स किती मोठ्या मोठ्या आहेत ते सगळं कॅप्चर केलं आहे मी. आम्ही रूम केली होती तिथे आमचा डान्स सुरू होता. त्यात बघून बघून करायचा असतो आम्हाला डान्स. तेव्हा कशी ॲक्शन आहे, तो जसा करेल तसंच आम्ही करू. बसून बसून उठून उठून गोल गोल फिरून. ही आहे सकाळचा कोहरा. तिथे खूप कोहरे असतात आणि अचानक गाडीच्या समोर येतो. गाडी चालवताना खूप त्रास होतो. आणि आता आम्ही निघालो आहे वृंदावनसाठी. आणि वृंदावनसाठी आम्ही केलेली आहे तयारी. हे बघा कसे दिसतो आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. वृंदावनला आल्यानंतर आम्हाला हा टिक्का लावून घ्यायचा होता. तिथे सगळेच लावतात. मी लावला होता राधा राणीचा आणि युग आणि युगच्या पप्पांनी लावला होता कृष्णाचा. हे होतं लस्सीचं दुकान. लस्सी इलेक्ट्रॉनिक त्यांच्याकडे आणि ते सुरू राहते. त्याच्यानंतर आता लागलो आहे आम्ही वृंदावनच्या मंदिराच्या लाईनमध्ये. तिथे पूर्ण छोट्या छोट्या गल्ल्या आहे. त्या गल्ल्यांमध्ये आतमध्ये गेलो तेव्हा चप्पल ठेवायची होती आणि त्या दुकानात चप्पल ठेवली. त्या दुकानात इतके 56 प्रकारचे भोग होते. आणि तिथे बघा सगळ्या मिठाई, सगळे स्वीट्सच असतात, जास्तीत जास्त स्वीट्स. आणि हे लागलो आहे आम्ही मंदिरच्या आतमध्ये. जाताना लागते नळ पाय धुवायला. मंदिर लवकर बंद करणार होते म्हणून आम्हाला घाई आतमध्ये पाठवलं होतं. तिथे एकला मंदिर सगळे बंद होऊन जातात, मथुरा आणि वृंदावन. आणि 4:30ला उघडतात. एवढ्या दूरून येऊन काही फायदा नाही. तिथे जाऊन आपल्याला थांबायचं. आणि वरून सिक्युरिटी गार्ड सगळे बघत असतात. तिथून ते माईकमध्ये ऑर्डर सांगतात की याच्याजवळ मोबाईल आहे, त्याच्याजवळ मोबाईल आहे. ते सगळे ऑब्झर्व करत असतात. सगळे पोलीस आहेत, बंदोबस्त आहे छान. पण दर्शन लवकर होते. आणि हे आहे बाहेरचं मंदिर. आम्ही निघाल्यानंतर जेव्हा बाहेर निघावं लागते. आणि आता निघालो आहे आम्ही प्रेम मंदिरला जायला. हे बघा मग वृंदावन शहर. प्रेम मंदिरापासूनच 1 किलोमीटरवरतीच प्रेमानंद महाराजांचा मठ आहे. पण त्यांच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते भेटायसाठी. पण सकाळी तसंच मिळते, सकाळी तसंच दर्शन होते म्हणते त्यांचं. आणि हे बंद झालं होतं, आम्ही दर्शन करायला गेलो तोपर्यंत. बाहेर जर इतकं सुंदर आहे तर आतमध्ये किती सुंदर असेल. इथे पण खूप सुंदर सजावट केलेली होती आणि ओरिजिनल प्लांट्स आहेत लावलेले बघा. पण आम्हाला आतमध्ये जायलाच नाही मिळालं. आणि मेन म्हणजे तिथे इतकं धुकं, इतकं आभाळ आणि पाऊस सुरू होता बघा किती सुंदर. आणि इथे मीटिंग सुरू होती यांची. सिक्युरिटी गार्ड तिथे त्यांचे हे बाहेरचा व्ह्यू आहे. आणि इथे पूर्ण लावलेलं आहे त्यांनी की इथे काय काय असतं म्हणून. आणि आता निघालो आहे आम्ही मथुरेला, कृष्णाच्या जन्मभूमीला, द्वारकाधीशचं मंदिर. तिथे गेलो पण तिथे इतका पाऊस सुरू होता की आम्हाला गाडीतून उतरताच नाही आलं. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो
जेवण केलं, कारण सकाळपासून नाश्तेच सुरू होते आमचे. जेवण करायचं, भूक लागली होती खूप. आणि हे पोहोचलो आहे आम्ही अमरावतीला आलो आम्ही. शिवाजी महाराजांची जयंती ज्या दिवशी होती त्या दिवशी सकाळी. आणि हे अमरावतीला आल्यानंतर आम्हाला तीन ते 4 रॅल्या मिळाल्या. तर रामकृष्ण मंडळी, मला लाईक करा, सबस्क्राईब करा.